आंब्याचा सीझन चालू आहे आणि आजपर्यंत तुम्ही जर हा आंब्याचा पदार्थ बनवला नसेल तर लगेच बनवून पहा. नमस्कार, मी अनिशा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आंब्याचा शिरा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे आपल्याला कढईमध्ये 4 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. तूप गरम झालं की यामध्ये आपण 1 वाटी बारीक रवा टाकून घेणार आहोत. मंद आचेवर आपल्याला हा रवा 3 ते 4 मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे. याचा कलर चेंज झाला पाहिजे. थोडा लालसर रंगाचा रवा होईपर्यंत आपण एकदम कमी गॅसवर हा रवा भाजून घेणार आहोत. तोपर्यंत एका साईडला आपण 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी गरम होण्यासाठी ठेवणार आहोत. दुधामुळे आपल्या शिऱ्याला एकदम छान टेस्ट येते. या दुधाला आता आपण एक उकळी काढून घेणार आहोत. इथे आपला रवा छान लालसर रंगाचा होईपर्यंत भाजलेला आहे. त्यामध्ये हे गरम झालेलं दूध आणि पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडं मी अर्धं टाकलं आणि त्यानंतर अर्धं टाकून घेतलेलं आहे. एकदाच टाकलं तर ते अंगावर उडू शकतं, त्याच्यामुळे हळूहळू टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता रव्याने सगळं पाणी आणि दूध शोषून घेतलेलं आहे. रवा आपलं छान फुगलेला आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्तही करू शकतात. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाऊण वाटी आंब्याचा रस टाकून घ्यायचा आहे. हे मी आंब्याचा गर काढून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. आंबा जर जास्त असेल तर तुम्ही 1 वाटी भरून टाकला तरीही चालेल. तोही आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. इथे मी केशर आंब्याचा वापर केल्यामुळे तुम्ही पाहू शकता आपल्या शिऱ्याला किती छान असा कलर आलेला आहे. त्यामध्येच अर्धा चमचा आपल्याला वेलची पावडरही टाकून घ्यायची आहे. तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही इथे टाकू शकतात. आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. इथे आपला आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. खाण्यासाठी सुद्धा तितकाच टेस्टी होतो. तुम्ही नक्की या पद्धतीने आंब्याचा शिरा ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.